नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 1857च्या उठावाचा पहिला भडका केव्हा व कुठे उडाला? 1857च्या उठावाचा पहिला भडका केव्हा व कुठे उडाला? तर ऑप्शन क्रमांक 3, 10 मे 1857 मेरठ येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, दिल्लीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? दिल्लीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1, बहादूर शाह जफर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, 1907 साली सुरत येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य कोणते होते? 1907 साली सुरत येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रीय सभेमध्ये फूट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, सातपुडा भागात कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला? सातपुडा भागात कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला? तर ऑप्शन क्रमांक 2, शंकरशाह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, कर्नाटक युद्धे कोणत्या युरोपीय देशामध्ये झाले? कर्नाटक युद्धे कोणत्या युरोपीय देशामध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 1, इंग्रज व फ्रेंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, अन्नातील भेसळ हा कोणत्या सूचीतील विषय आहे? अन्नातील भेसळ हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, समवर्त सूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हे कोणत्या सूचीतील विषय आहेत? लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हे कोणत्या सूचीतील विषय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, समवर्त सूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, स्वच्छता हा कोणत्या सूचीतील विषय आहे? स्वच्छता हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, राज्य सूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1, उत्तर पूर्व मोसमी वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, खालीलपैकी कोणते दल अर्धसैनिक दल नाही? खालीलपैकी कोणते दल अर्धसैनिक दल नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, मुंबई पोलीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1, 2 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, रोहिला खंडात कोणी लोकांना इंग्रजाविरोधी उठाव करण्यास प्रेरणा दिली? रोहिला खंडात कोणी लोकांना इंग्रजाविरोधी उठाव करण्यास प्रेरणा दिली? तर ऑप्शन क्रमांक 3, असदुल्ला खान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, खालील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. खालीलपैकी नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. तर ऑप्शन क्रमांक 3, ब्रह्मपुत्रा, गंगा, गोदावरी, नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, गंगा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते? गंगा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, पद्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, भारताने स्वीकारलेल्या संघराज्य संसदीय शासन पद्धती वास्तविक प्रमुख कोण असतो? भारताने स्वीकारलेल्या संघराज्य संसदीय शासन पद्धती वास्तविक प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3, पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, जम्मू काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, पारस हे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? पारस हे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, अकोला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, चांदोली वसंतनगर हे जलविद्युत केंद्र कुठे आहे? चांदोली वसंतनगर हे जलविद्युत केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, डॅश डॅश हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते? डॅश डॅश हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते? तर ऑप्शन क्रमांक 1, दीनबंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे कोणी म्हणाले? हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे कोणी म्हणाले? तर ऑप्शन क्रमांक 2, विदा सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, रेडिओ तरंगाचा वेग कशा प्रकारचा असतो? रेडिओ तरंगाचा वेग कशा प्रकारचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2,
2 प्रकाशाच्या वेगा एवढा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अनुवंशिकतेचा जनक कोणाला म्हणतात? अनुवंशिकतेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 जॉन ग्रेगरी मेंडल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारताचे सर्वात दक्षिणेकडील असलेल्या टेकड्या कोणत्या? भारताचे सर्वात दक्षिणेकडील असलेल्या टेकड्या कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 कार्डमम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कुल्लू घाटी खालीलपैकी कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये स्थित आहे? कुल्लू घाटी खालीलपैकी कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 धौलाधार व पीर पांजल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 तुमलापल्ली हे ठिकाण कोणत्या खनिजांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तुमलापल्ली हे ठिकाण कोणत्या खनिजाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 युरेनियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भूकंप येण्यापूर्वी वातावरणात खालीलपैकी कोणत्या वायूचा प्रमाणात वाढ होते? भूकंप येण्यापूर्वी वातावरणात खालीलपैकी कोणत्या वायूचा प्रमाणात वाढ होते? तर ऑप्शन क्रमांक 3 रेडॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 गिरसपा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? गिरसपा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅश डॅश ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्धगंगा म्हणून ओळखले जाते. डॅश डॅश ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्धगंगा म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दाल सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र पठारावर डॅश डॅश या खडकापासून काळी मृदा निर्माण झाली आहे. महाराष्ट्र पठारावर डॅश डॅश या खडकापासून काळी मृदा निर्माण झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 बेसॉल्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लोह व अल्युमिनियमचे प्रमाण डॅश डॅश मध्ये जास्त असते. लोह व अल्युमिनियमचे प्रमाण डॅश डॅश मध्ये जास्त असते. तर ऑप्शन क्रमांक 3 जांभी मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अति पर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅश डॅश मध्ये आहे. अति पर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅश डॅश मध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 भामरागड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 बुलढाणा जिल्ह्यात असलेले जगप्रसिद्ध सरोवर कोणते? बुलढाणा जिल्ह्यात असलेले जगप्रसिद्ध सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोणार सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 दातीवरा खाडी कोणत्या नदीवर आहे? दातीवरा खाडी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाचे नदीखोरे कोणते? महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाचे नदीखोरे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 67% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य डॅश डॅश आहे. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॅश डॅश नदीला खानदेश
कन्या म्हणून ओळखले जाते? डॅश डॅश नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, डॅश डॅश जिल्ह्यात सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहेत. डॅश डॅश जिल्ह्यात सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल.